कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 चला विठोबार कुमाई कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी
अनंत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अनंत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबा कुमार देवी वाला बाबा कुमार देवी वाला तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय तुम्ही संत माय बाप कृपावंत मी संत माय बाबा तुम्ही संत माय बाप कृपावंत मी संत माया बाबा कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो पतित कीर्तिवानो अवतार तू माधराया कारण कारण उद्धार तू माधराया कारण
धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा वाणामया सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उदराय जन जड जीवा उदराय जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी गुणा चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आमने गुणा चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जागी संत जन तैसे तुम्ही जागी संत जन ऐसा तुम्ही जागे संत जन ऐसा तुम्ही जागे संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उदराय जन जड जीवा उदराय जन जड जीवा बार कुमार बार कुमार जय बार कुमार जय बार कुमार
टाळ्या 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 तुतारी तुतारी एकदा टाळ्या एकदा पकवाज एकदा टाळ हा जोरात टाळ्यांचा आवाज आला पाहिजे टाळी, एकदा टाळी, टाळ्या टाळी. हा पकवाज टाळ पकवाज टाळ्या पकवाज टाळ पकवाज टाळ्या पकवाज टाळ आता चालू आहे सगळ्यांचं बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय कुमठेकर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जितका अधिकार आमच्या पांडुरंगाचा आहे भगवान श्रीकृष्णाचा आहे तितकाच अधिकार आमच्या संतांचा देखील आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा ओ हो हो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा आदयाळा करुणा करा आदयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. हो, तुमचा लादलो चराचर. करुणा
करा दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळा लागलं पावन झालो जनार्दन. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो जनार्दन. रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवा या हो या कीर्तनी देवा या हो या कीर्तनी देवा या हो या कीर्तनी देवा या होया कीर्तने देवा या होया कीर्तने रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवा या हो या कीर्तनी देवा या हो या कीर्तनी देवा या होया कीर्तने देवा या होया कीर्तने आम्ही बाळे भोळे जन आम्ही बाळे भोळे जन करू मिळोनी स्मरण करू मिळोनी स्मरण रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवा या हो या कीर्तनी देवा या हो या कीर्तनी देवा या होया कीर्तनी देवा या होया कीर्तनी. आत्मरूप गणेशू केली स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार सुत बिना देवार पवन सुत बिना देवार मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमन्तामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा सुरेख संगम असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणांतील संतांचा महिमा वर्णन करणारा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आजच्या कार्यक्रमाचा परिहार देणं म्हणजे सर्व ग्रामस्थ मंडळी भाळवणीकर आजची इथली 5व्या दिवसाची सेवा 35वं वर्ष
गाथा पारायणाचं 10वं वर्ष हा खरोखर ज्ञानयज्ञ सोहळा खरोखर भाळवणीकरांचं भाग्य आहे असं म्हणा वाटतं. कारण भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. तसं भाळवणीत जन्माला येणारे किंवा बाहेरून इथं येऊन राहणारे देखील या पंचक्रोशीतील नवे नवे या गावातलेच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्वजण तुम्ही भाग्यवान आहात. पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं माझे आईवडीलच माझे गुरु आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादानं ज्यांचा नेहमी मला सहकार्य मिळतं ते माझे पती इथं उपस्थित आहेत. त्यांच्या सहकार्यानं त्याचबरोबर माझं सासरचं माहेरचं कुटुंब, तुम्ही सर्व श्रोते मंडळी, गायक, पेटीवादक, पखवाजवादक, टाळकरी आणि उपस्थित इथं सर्वजण जे आहात तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माया बाबा कृपावंत, तुम्ही संत माया बाबा कृपावंत. कायमी पतित कीर्ती मानू, कायमी पतित कीर्ती मानू, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. कायमी पतित कीर्ते वालो, कायमी पतित कीर्ते वालो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, तुम्ही संत मायबाप, तुम्ही संत मायबाप काय आहात तर मायबाप आहात संत. नुसते मायबाप आहात का तर नाही, कृपावंत आहात. तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात. तुमचं वर्णन मी काय करू. पुढच्या चरणामध्ये म्हणतात, तुमचा अवतार कशासाठी आहे तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आहे. आणि एवढंच कार्य करताय काय तुम्ही तर नाही, अजून काय करतात संत. वाढावया सुख, सगळे सुखी व्हावीत. बघा प्रत्येकाला दुःख आहे, ते दुःख जर नष्ट करायचं असेल तर आजचा अभंग जो आहे तो सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचा आहे. प्रत्येकाला दुःख आहे, ते दुःख नष्ट करण्यासाठीचा आजचा अभंग आहे. म्हणून वाढावया सुख, भक्ती, भाव आणि धर्म. हे एवढंच नाही तर अजून काय, कुळाचार नाम विठोबाचे. आणि या पुढं जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनाच्या अंगी जसे गुण आहेत ते स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देतं, तसेच तुम्ही जगी संत जन. त्याप्रमाणे सर्व संत आपल्याला तो आनंद देतात, सुख देतात. आणि त्याचा आज आपण या अभंगाचा आनंद घेणार आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. खरोखर इथं आज या अभंगाचं निरूपण करायला इतकं छान वाटते, कारण तुम्ही सगळे माझेच आहात. इथं आल्यानंतर एक मला जाणवलं की ही सगळी माझी माणसं आहेत. मी प्रत्येक ठिकाणी असं बऱ्याच ठिकाणी जाते, पण जो एक आपलेपण आहे तो इथं आल्यानंतर जाणवला. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या पुढं भगवंताकडं आज आपण सर्वांनी सुखी व्हावं यासाठी
या अभंगाची निवड केलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, जगाच्या दृष्टीनं आपला देश कुठं आहे लक्ष देऊन ऐका. जगाच्या दृष्टीनं अमेरिका म्हणजे तिजोरी आहे देशाची. बघा, जगाच्या दृष्टीनं अमेरिका देश तिजोरी आहे. फ्रान्स फॅशन शो आहे. चीन सैन्यघर आहे. पण माझा भारत देश देवघर आहे आणि त्या देवघरातील माणसं आपण आहोत. बघा, देवघरातील माणसं म्हटल्यावर आपण कसं असलं पाहिजे. खरं तर तुमचं गावच ज्या वीरांच्या पुण्यस्पर्शानं पावन झालेलं आहे. घोरपडे बंधू यांचं हे गाव आहे एवढंच मी ऐकून होते. संताजी आणि धनाजी घोरपडे यांचं हे गाव आहे. यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीतील लोक तुम्ही किती भाग्यवान आहात. नवे नवे तुमच्याहीपेक्षा माझं आज परमभाग्य आहे की तुमच्यासारखे संत लोक माझ्यासमोर बसलेले. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. माऊली 9व्या अध्यायामध्ये सांगतात की आपलं बाळ वेडं वाकडं जरी बोललं तरी आईला त्याचं कौतुकच असतं. वेडीवाकडे पावलं टाकलं तरी आईला त्याचं कौतुकच असतं. तसं तुम्ही सगळी माझे आहात. आणि आज निरूपण करताना माऊली जसं बुद्धी देतील तसं तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन. जे चुकीचं असेल, जे तुम्हाला पटणार नाही ते माझं असेल आणि जे चांगलं असेल ते माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचं असेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मायबाप सज्जन हो, आज आपण भाग्यानं इथं आलेलो आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचे संचित भेटी झाली अकस्मात. तुमचे आणि माझे पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध आहेत म्हणून आज आपण एकत्र आलेलो आहोत. माझं गाव बघितलं तर शेटफळ आहे आटपाडी तालुक्यातलं. राहायला विठ्यात कर्मभूमी आमची. माहेर सोनी मिरज तालुक्यातलं. पण आज कीर्तन भाळवणीमध्ये होतंय. किती परमभाग्य आहे की तुमच्याशी भेटण्याचा आज योग आलेला आहे. असो, तुम्हा सर्व ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील लोकांनी तन मन धनानं हा जो सोहळा उभारलेला आहे या सोहळ्यासाठी सदोदित आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. बघा, या अभंगाचा कडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं का तिकडं वळायचं हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. का संतांची पूजा करायची, का देवाची पूजा करायची, का प्रवचन ऐकायचं, का कीर्तन ऐकायचं, कशासाठी हा सप्ताह करायचा हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. सगळ्या गावोगावी असतो म्हणून करायचा का त्याचा अर्थ समजून करायचा हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या पिढीला याची खूप गरज आहे. आपण बघतोय की बाहेर अनाचार अत्याचार धर्माचं टवाळ हेच चाललेलं आहे. पण माझे मायबाप हो, माझ्या माता भगिनींनो, कुठल्याही संतांनी कुठंही धर्माचं टवाळ माजलेलं नाही. लक्षात घ्या, सर्व धर्म समभाव एवढंच संतांनी सांगितलेलं आहे. एका ठिकाणी कबीरदास म्हणतात, जाती न पूछिए साधु की पूछ लीजिए ज्ञान. जाति न पूछिए साधु की पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का पड़ी रहने दो म्यान. सांगणारा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे हे बघू नका तुम्ही. त्याचं ज्ञान बघा. जसं तलवारीच्या धारेला महत्त्व असतं त्या म्यानाला महत्त्व नसतं, त्याच्यावरच्या कवरला महत्त्व नसतं. तसं प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानाला महत्त्व आहे, कर्तृत्वाला महत्त्व आहे. माणूस मोठा होतो तो कर्तृत्वानं मोठा होतो. म्हणून सारी एकाचीच विण तेच कैचे भिन्ना भिन्न. अहो, सगळ्यांच्या रक्ताचा रंग एकच आहे. मग तू वेगळ्या समाजाचा, तू वेगळ्या धर्माचा, मी वेगळ्या धर्माचा कुठं संतांनी लिहून ठेवलंय? अहो, आपणच हे संत सुद्धा वाटून घेतले.
संत सुद्धा वाटून घेतले लोकांनी. संतांनी सगळी मांदियाळी एकत्र यायची वाळवंटात आणि सगळे एकत्र येऊन ह्या ज्ञानाची चर्चा करायचे. मग त्यामध्ये आमचे गोरा कुंभार होते, सेना न्हावी होते, ज्ञानोबा माऊली होते, तुकोबांचं काय त्यानंतर, पण नामदेव महाराज होते, जनाबाई होत्या, अहो चोखामेळा होते. हे सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे एकत्र यायचे आणि ते चर्चा करायचे. आज आपण संतांचीच वाटणी केली. नरहरी सोनार जयंती असले की फक्त सोनारांचीच लोक त्याची पुण्यतिथी करतात. सेना न्हावींची पुण्यतिथी असली की फक्त न्हावी समाजाचेच लोक पुण्यतिथी करतात. नाही, हे तुम्ही वाटून घेऊ नका, सगळ्यांनी एकत्र येऊन करा, कारण सगळे संत एकच आहेत. नाथ महाराज सांगतात, जन तोची जनार्दन. हा प्रत्येक माणूस जो दिसतो तोच परमेश्वर आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही. अशी वाटणी माणसा माणसात करू नका. कारण का माऊली सांगतात, दोन व्यक्ती, बघा, दोन व्यक्ती, दोन घरं, दोन गावं, दोन तालुके, दोन जिल्हे यांच्यामध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर तिथं विनाश होतो. काष्टे काष्ट मतिजे, लाकडावर लाकूड जर घासलं तर तिथं अग्नीच निर्माण होतो. तसं दोघांच्या मध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर तिथं विनाश होतो, हे लक्षात घ्या. म्हणून एक काठी असेल तर मोडता येते, पण अनेक काठ्यांचा गट्टा असला तर कुणालाही मोडता येत नाही. तसं तुमचं गाव एक झालं पाहिजे, सगळी एक असली पाहिजेत, हे लक्षात घ्या. कारण गावाचा जर विकास व्हायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मग ते परमार्थाच्या बाबतीत असू दे, राजकारणाच्या बाबतीत असू दे, धार्मिक कार्य असू दे किंवा सामाजिक कार्य असू दे. राजकारण हे सगळ्यात चांगलं आहे, कारण ते समाजकारण कार्याला खूप चांगलं आहे, सामाजिक कार्य करण्यासाठी खूप चांगलं आहे. त्यातून आपल्या गावाचा विकास होत असतो, हे लक्षात घ्या. असो, बघा, सगळ्या धर्मांनी एकत्र यायचं आहे. कारण माऊली सांगतात, या रे लहान थोर, याती भलती नारी नर. कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांनी इथं एकत्र यायचं आहे. हे कीर्तन सुद्धा माझं एकटीच नाही, आपल्या सगळ्यांचं कीर्तन आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळीने हे कीर्तन करायचं आहे. सामुदायिक सेवा आहे ही भगवंताची, सामुदायिक भक्ती आहे. म्हणून आपण अभंगाकडे वळूया, की या अभंगाकडे वळत असताना का करायचं, तर ह्या भेद आपल्यातला नष्ट झाला पाहिजे. पहिली गोष्ट, भेदाभेद भ्रम अमंगळ. कारण हा भेद नष्ट झाल्याशिवाय तुम्ही खरे वैष्णव नाही, तुम्ही खरे वारकरी नाही. जर तुम्ही परमार्थ करणाऱ्यांच्याच लोकांच्या मध्ये जर हा भेद असेल, ही स्त्री हा पुरुष, स्त्रियांनी कीर्तन केलेलं ऐकायचं नाही, स्त्रियांनी गायलेलं ऐकायचं नाही. अहो, माझ्या माऊलींनी मग माझ्या मुक्ताईला चांगदेवांना उपदेश करायला सांगितलंच नसतं, जनाबाईला उपदेश करायला सांगितलाच नसता. कितीतरी महान स्त्रिया ज्या होऊन गेल्या की ज्यांनी ज्ञानाच्या प्रांगणात मुक्तपणे प्रवेश केला. मग आपण का हा भेद करायचा? संतांच्या मार्गावरून जायचं. संतांचे संगती म्हणो मार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या मार्गाने आपण जर गेलं तरच परमेश्वर आपला असा होईल. कारण मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. जर मनाचा कारभार करायला लागला तर तो वाट चुकणार. पण जर संतांच्या मार्गाने गेला तर राजमार्गाने गेल्यासारखं आहे. आडवाटेने गेले की चोर अडवतात, लक्षात घ्या. पण जर राजमार्गाने गेलं तर कुणीही अडवणार नाही, आपल्याला भीती नसणार आहे, कारण आपल्याबरोबर बरेच जण असणार आहेत. म्हणून संतांच्या बरोबर जायचं. म्हणून हे समजण्यासाठी आजच्या पिढीनं इकडे येण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत शरीर ताजं टवटवीत आहे तोपर्यंतच इकडे वळलं पाहिजे. भक्त प्रल्हाद म्हणतात भागवतामध्ये की कुमार अवस्थेतच भक्ती केली पाहिजे. आपण म्हणतो की रिटायर झाल्यानंतर बघायला येईल, 60-70 वर्षाचं झाल्यावर बघायला येईल. कुणी बघितले 60-70 वर्षापर्यंत तुम्ही आहात की नाही? रिटायर झाल्यानंतर नाही तर टायर पक्की आहेत तोपर्यंतच इकडे आलं पाहिजे.
अहो रिटायर झाल्यानंतर तुम्हाला एखादी कंपनी सुद्धा कामावर ठेवत नाही. कंपनी सुद्धा म्हणते आता उलट्या फायली धरायला लागला, घरी जावा. एक दिवस आग लावशील कंपनीला म्हणतात. त्यामुळे तुम्ही घरी जावा म्हणतात. तर वय ह्यासाठी नाही, काळ वेळ तया लागी. ह्या भक्ती करण्यासाठी काळ वेळ वय काहीही लागत नाही. लहानपणापासूनच ही सवय असली पाहिजे. पडियले वळण इंद्रिया सकळ. ह्या इंद्रियांना लहानपणापासूनच वळण पाहिजे. तर संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत आपण येऊ. एक छोटंसं उदाहरण सांगते. 2 माळीणी असतात, कोळीणी असतात आणि त्या एका बाजारमध्ये मासे विकण्यासाठी गेलेल्या असतात. दिवसभर त्या मासे विकायला बसतात, कारण त्या दिवशी बाजारात सगळे मासेच विकायला आलेले असतात. त्यामुळे त्यांचे मासे विकले जात नाहीत. शेवटी संध्याकाळ होते तरी पण त्यांचे मासे विकले जात नाहीत. रात्र झाल्यावर नदीच्या पलीकडे त्यांचं गाव असतं. जात असताना त्या नदीपर्यंत येतात. आता रात्रीचं पलीकडं कसं जायचं हा विचार करतात. नावाडी पण घरी गेलेला असतो. एका ठिकाणी त्यांना लाईट दिसते, वस्ती दिसते. ती माळ्याची वस्ती असते. त्या वस्तीवर जातात ह्या दोघी. माळीदादा, आजच्या दिवस आम्ही राहू का तुमच्या घरी? माळीदादा म्हणाले, माझं घर काय ताई मोठं नाही, पण एक खोली आहे बारकी छोटीशी. तिथं मी फुलांच्या पाट्या ठेवल्यात. त्या फुलांच्या पाट्या जरा बाजूला सारा आणि तिथं तुम्ही निवांत राहा. ठीक आहे म्हणतात. मग तिथं निशिगंधाची फुलं असतात, मोगऱ्याची फुलं असतात, गुलाबाची असतात आणि ह्या सगळ्या फुलांच्या पाट्या त्या बाजूला सारतात आणि तिथं त्या खोलीत थांबतात. जेवण वगैरे होतं सगळं. माळीदादा पण आपल्या घरातली भाजी वगैरे, लोणचं वगैरे आणून देतो. त्या दोघी जेवतात चांगलं पोट भरून. पण झोपायच्या वेळेला मात्र त्यांना काही केल्या झोप लागत नाही. त्या फुलांचा वास त्यांना अजिबात सहन होत नाही. शेवटी त्या माशांच्या पाट्या ज्या त्यांच्या उरलेल्या असतात त्या पाट्यातनी तोंड खुपसून वर्ण पांघरून घेऊन घोरायला लागतात. असं का? पडियले वळण इंद्रिया सकळ. त्यांच्या नाकाला रोज कशाचा वास होता? माशाचा. त्यामुळे त्यांना वळण नाकाला कशाचं पडलं होतं? माशाच्या वासाचं. मग एवढी सुंदर फुलांचा सुगंध त्यांना सहन होईल का? नाही होणार. तसंच परमार्थातलं आहे. कधीतरी परमार्थात येऊन चालत नाही. तर नेहमी इथं असलं पाहिजे. रोज याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. अहो याच्यासारखा आनंद दुसऱ्या कशातही नाही. कारण हा देह अगोदर दुर्मिळ आहे. दुर्मिळम मनुष्य देहो देही नाम क्षणभंगुरा. अगोदर मनुष्य देह दुर्मिळ आणि त्यात क्षणभंगुरा आहे. कधी जातोय माहीत नाही आपल्याला. म्हणून आहे तोपर्यंत इकडे वळवला पाहिजे. चला अभंगाकडं वळायचं आहे आपल्याला. अभंग सोडवायचं आहे. तर तुम्ही संत काहेत मायबाप आहात. आता मायबाप कुणीही होऊ शकतं, पण हे संत कसे आहेत? कृपावंत आहेत. नुसते मायबाप आहेत का? नाहीतर कृपावंत आहेत. माय बाप जन्म देती. नाथ महाराज खूप सुंदर सांगतात. माय बाप जन्म देती, संत चुकविती जन्म पंक्ती. जन्माला येणं आणि मरणं हे मात्र संतच चुकवतात. आता संत कोणाला म्हणायचं? आमच्या मुक्ताबाई खूप सुंदर सांगतात. संत तेची 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 जाणा जगी. संत तेची 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 जाणा जगी. दया क्षमा ज्यांचे अंगी. दया क्षमा ज्यांचे अंगी. संत संत तेची 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 जाणा जगी. जाणा जगी जाणा जगी. दया क्षमा ज्यांच्या अंगी आहे त्यांना संत म्हणायचं म्हणतात. बघा संतांची व्याख्या. संतांच्या मुळं काय होतं? संतांच्या मुळं आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. भगवंतापर्यंत पोचण्याचा तो मार्ग आहे. माऊली सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे. तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, भगवंताला आपलंसं करायचं असेल तर काय करा? संताया भजावे. संतांची सेवा करा.
भगवंताची सेवा म्हणजेच संतांची सेवा आहे. कारण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. मी एक तुम्हाला फरक सांगते. ज्येष्ठ कुणाला म्हणायचं आणि श्रेष्ठ कुणाला म्हणायचं. वय वाढलं की, लक्ष देऊ नाही का, वय वाढलं की ज्येष्ठ होतो, ज्ञान वाढलं की श्रेष्ठ होतो. लक्ष देऊ नाही का, पुन्हा सांगते. वय वाढलं की ज्येष्ठ होतो, ज्ञान वाढलं की श्रेष्ठ होतो, आकार वाढला की ज्येष्ठ होतो, विचार वाढला की श्रेष्ठ होतो. लक्षात घ्या. प्रपंच करून करून म्हातारा झाला तरी त्याचा देह निघून जातो तेव्हा तो ज्येष्ठ होतो. पण प्रपंच परमार्थ करत असताना त्याचा देह जर गेला तरी सुद्धा तो श्रेष्ठ ठरतो. नवे नवे याच्या पुढे जाऊन तुमची माफी मागून सांगते, कारण माझ्यासमोर ज्येष्ठ लोक बसलेले आहेत. माफी एवढ्यासाठी मागते की 1400 वर्षे तपश्चर्या करणारे चांगदेव म्हातारे झाले तर ते ज्येष्ठ ठरले, पण माझे ज्ञानेश्वर माऊली 21 वर्षच जगले पण ते श्रेष्ठ ठरले, जगामध्ये श्रेष्ठ ठरले. म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यामधला फरक लक्षात. आणि ते संत असतात जे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाचं कल्याण करण्यासाठी ते असतात. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाबा कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम पद्धत गतिमान. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम पद्धत गतिमान. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुमा, अवतार तुमा धराया कर. अवतार तुमा, अवतार तुमा धराया कर. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, कराया कर. अवतार तुमा, अवतार तुमा धराया कर. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया करण.
कीर्तिवानू. आता संतांची कीर्ती वर्णन करावी तितकी थोडीच आहे. कारण का? त्यांचे उपकार अनंत आहेत. आपण ते शब्दात व्यक्त सुद्धा करू शकत नाही. बघा, उपकार करणाऱ्यामध्ये तुलसीदास 5 जणांची आपल्याला नावं सांगतात. 5 जणांचे आपल्यावरती उपकार आहेत. पहिली धरती माता, दुसरी नदी, तिसरा पर्वत, चौथा वृक्ष आणि 5वे संत. ह्या 5 जणांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. धरणी माता, अहो कितीतरी वर्षे तिला खोदलं, काही केलं त्याच्यावरती, तरी ती कुणाला काही म्हणत नाही, रागवत नाही. म्हणूनच तिचं दुसरं नाव क्षमा आहे. त्या धरणी मातेच्या जोरावर आपण जगत असतो. ती माता आहे म्हणून आपण आहोत. कारण एक माता जन्म देते आणि दुसरी माती आपल्याला सामावून घेते. माता आणि माती फक्त वेलांटीचाच फरक आहे. आणि ती आपल्याला शेवटी सुद्धा सामावून घेते आणि तिच्यातून निर्माण होणारं धान्य खाऊन आपण दष्टपुष्ट होतो. म्हणून ती माता सगळ्यात श्रेष्ठ आहे, ती धरणी माता. आणि तिचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. दुसरं आहे नद्या. ज्या नद्यांच्या मध्ये स्नान केलं की आपण पवित्र होतो, स्वच्छ होतो. धरणानं जर अडवलं तर तिथली जमीन सुपीक होते पाण्यामुळं. कारण ही नदी काय करते, जाता जाता तीरावरचे सगळी वृक्षांना जीवदान देत असते. काठावरच्या सगळ्या वृक्षांना जीवदान देते. म्हणून माऊली सुद्धा सांगतात, जाय तिरीचे पादप, जाता जाता काय करते, ती त्या तरुणना वेलींना जीवदान देत असते. म्हणून नदी श्रेष्ठ आहे. पुढचं सांगितले पर्वत. ज्या अमृतासारख्या नद्यांचा जिथं उगम होतो ते पर्वत देखील श्रेष्ठ आहेत. पर्वतांच्या शिवाय पाऊस पडत नाही, म्हणून ते पर्वत देखील श्रेष्ठ आहेत. बघा, पहिली धरणी माता, दुसरं नदी, तिसरं पर्वत, चौथं वृक्ष. आता वृक्ष सुद्धा, कारण वृक्षांच्या शिवाय पाऊस पडत नाही हे आपल्याला माहीत आहे. माऊलींनी सुंदर ओवीमध्ये सांगितले, का खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाड काय करतं, तोडायला आलेल्यालाही सावली देतं आणि जो पाणी घालतो त्यालाही सावली देतं. तो भेदाभेद करत नाही की मला ह्यानं तोडलंय म्हणून मी त्याला सावली देणार नाही, असं कधीच म्हणत नाही. कारण दोन्हीकडेही त्याची समान अवस्था असते. म्हणून वृक्षांचे सुद्धा आपल्यावर अनंत उपकार आहेत. आणि शेवटचं आहे ते संत. संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मायबापाची उपमा का दिल्या हित मला सांगायचंय की का उपमा येईल, काय उपकार आहेत आपल्यावर त्यांचे. आता इथं जे सगळे मायबाप बसलेले आहेत त्यांनी लक्ष देऊन ऐकायचं की आपण कुठं आहोत, आपली मुलं कुठं आहेत. मला यातनं काय सांगायचं, या अभंगाचा आपल्या जीवनाशी आपण सांगड घालायचे, आपलंच परीक्षण आपण करायचं आहे. बघा, मायबाप कसे असावेत, संतांच्या संगतीत असणारे मायबाप कसे असतात. दुसरी गोष्ट, आपल्याला प्रत्येकांना वाटतं की प्रभू रामचंद्रासारखा मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा. आचार विचार उच्चार ज्याचे सुंदर आहेत. कारण वारकरी संप्रदायाचा मंत्रच आहे राम कृष्ण हरी. रामाचं आचरण करावं, कृष्णाचा विचार घ्यावा आणि हरीचा उच्चार करावा. म्हणून वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे राम कृष्ण हरी. आणि असं आचरण करणारा मुलगा प्रत्येकांच्या पोटी यावा असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. पण आत्ताच्या काळात तसं दिसून येत नाही. बऱ्याच स्त्रिया मला सांगतात, काय करावं मॅडम, आमचं पोरगच ऐकत नाही. तुमचं एवढं कसं काय ऐकतंय कुणास ठाऊक, माझं तेवढ्या पुरतंच ऐकतंय, मला पण माहीत असते. पण घरात गेलं की आणि होतं तसं होतंय. म्हणजे आत्ताची पिढी ऐकत नाही. कारण काय आहे त्याचं, कुठं लपलंय कारण, हे लक्षात घ्या. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंशपुण्येन आत्मकारण सभाग्यता,
उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. बघा, मुलगा जर सुशील जन्माला आला तर ते आईचं पुण्य आहे. लक्ष देऊ नाही का? मुलगा जर सुशील म्हणजे शीलवान जन्माला आला, चारित्र्य संपन्न मुलगा जर जन्माला आला तर ते आईचं पुण्य आहे. मुलगा जर चतुर जन्माला आला तर त्याच्या वडिलांचं पुण्य आहे. मुलगा जर उदार जन्माला आला, नेहमी दान करणारा जन्माला आला तर त्याच्या वंशाचं पुण्य आहे. आणि जर मुलगा भाग्यवान जन्माला आला तर त्याचं कर्माचं स्वतःचं ते पुण्य आहे. आत्मपुण्येन सभाग्यता. त्याच्या स्वतःचं पुण्य आहे ते, त्याच्या भाग्याचं पुण्य आहे ते. आणि अशी मुलं जन्माला येण्यासाठी संतांच्या आणि ग्रंथाच्या संगतीत पहिल्यांदा आई वडिलांनी यायला पाहिजे. आपण म्हणतो की आज शिवाजी महाराज असते तर जगामध्ये अत्याचार, अनाचार, बलात्कार झालाच नसता. पण माझ्या माता भगिनींनो, शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये जिजाऊ जन्माला आली पाहिजे. तरच प्रत्येक घराघरात शिवाजी महाराजांच्या सारखी मुलं जन्माला येतील. नाहीतर मस्त शिवजयंतीला आपण शिवजयंती साजरी करताना मुलं बघतो, तेवढ्यापुरतं अर्धचंद्र लावलेलं असतं, कानात बाळी घातलेली असते, केस वाढवलेले असतात, त्या सायकलवर पाठीमागं लिहिलेलं असतं राजे या. कशाला? केस अशी वाढवलेली ते बघायला. त्यांचे विचार आपण काय घेतले का? महाराजांचे विचार आपण किती घेतले हे महत्त्वाचं आहे. जगामध्ये भगवान श्रीकृष्ण स्त्रियांचा सन्मान करणारे होते, प्रभू रामचंद्र स्त्रियांचा सन्मान करणारे होते, तसेच माझे शिवाजी राजे देखील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणारे होते. म्हणून जगामध्ये ही तिघही श्रेष्ठ आहेत. याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला, किती मुलांनी त्यांचं आचरण केलं, हे खूप महत्त्वाचं आहे. मला म्हणायचं नाही की तुम्ही शिवजयंती साजरी करू नये, तो माझा स्वाभिमान आहे, आपला सर्वांचा स्वाभिमान आहे. पण त्यासाठी तुम्ही काय करा? त्यांच्या विचारांचं आचरण करा, त्यांच्यानुसार वागायचा प्रयत्न करा. त्यांच्याकडे दूरदृष्टी किती होती याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांच्याविषयी स्वतंत्र आपण विषय परत कधी तर बघूच, पण असे राजे होणे या जगात नाही. आणि त्यांचं आचरण करणं महत्त्वाचं आहे. त्यांचे देखील आपल्यावर उपकार आहेत. आज आपण प्रत्येक घराच्या समोर तुळस, मंदिरावरती कळस, गळ्यात तुळशीमाळ, कपाळाला गंध, बुक्का, प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर पदर, तोच पेहराव, घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची कदर, हे सगळं कुणामुळे माहीत आहे? एका जाणत्या राजामुळे आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, आपोआप जय हा शब्द येतो. कारण का? त्यांनी रामायण, महाभारत यासारख्या कथांचं श्रवण केलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखे संतांना गुरु मानलं, म्हणून ते राजे जाणते झाले. मला इथं सांगायचं काय आहे, जर सात्विक मुलं अशी जर जन्माला यायचे असतील तर शिवाजी राजांच्या सारखं संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत असलं पाहिजे. हे इथं उदाहरण सांगायचं आहे. कारण संतांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. कारण मायबाप कसे असावेत हे आपण बघितलं, पण काही मायबाप असे नसतातच. आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी संत हे जन्माला आलेले असतात. अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुमा धराया करण, अवतार तुमा धराया करण, अवतार तुमा धराया करण, अवतार तुमा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा
अवतार तुम्हा धराया करेन अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण उधराया जन जन जीवा उधराया जन जीवा उधराया जन जन जीवा उधराया जन जीवा अवतार तुम्हा धराया करेन अवतार तुम्हा धराया करेन अवतार तुम्हा धराया करेन अवतार तुम्हा धराया करेन उदराय जन जड जीवा उदराय जन जड जीवा उदराय जन जड जीवा उदराय जन जड जीवा अवतार तुम्हा धराया करण 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 उतराय जन जड जीवा उतराय जन जड जीवा अवतार तुम्हा धराया करेन उधराया जन जड जीवा उधराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा जन्मुनी केलेस काय मनुजा जन्मुनी केलेस काय घालविले वय पोशिली काया पिऊनी दधीवृत साय नुसतं हे शरीर आपण पोसवलं जन्माला आला आणि गेला का मर करायचं आणि पुन्हा निघून जायचं त्याला काय अर्थ आहे म्हणून रामदास स्वामी सुद्धा खूप सुंदर सांगतात सावधान ऐकलंय ना शब्द कुठं सगळ्यांनी ऐकलंय का हा शब्द कुठं असतोय हा शब्द सांगा लग्नात बरोबर सावध आहात तुम्ही म्हणजे ज्यांना आपण सावधान म्हणून सांगतो तेच सावध नसतात खरं तर लग्नात ज्यांना सावधान हा शब्द ज्यांच्यासाठी असतो ते मात्र सावध नसतात कारण कोण जेवलंय का नाही कोण बघत नाही वराडी आल्यात का नाही सगळे आल्यात का नाही हे नवऱ्याचं त्या लक्षच नसते तो आपल्याच नादात असते कधी एकदा तिच्या गळ्यात माळ टाकीन ह्या भ्रमात तो असतो आणि नवरी मुलीचंही लक्ष नसतं म्हणजे ज्यांना आपण सावधान म्हणतो त्यांचं लक्ष नसतंच नवरा तर असा उंच उडी मारून असं लांबनं फेकूनच तिच्या गळ्यात माळ टाकतो कधी एकदा माळ घालीन असं तिला झालेलं असतं तवर हिच्या कुरवले म्हणतात अगं तू पण फेक की तसंच आत्ताची परिस्थिती सांगते अगं तू पण फेक की तसंच तर ती नवरी म्हणते अगं नेम नाही चुकला म्हणजे काय करायचं नेम जर नाही जर बसला तर काय करायचं फेक तसंच हिनं बरोबर फेकला तो बसला बामणाच्या गळ्यात जाऊन नेम चुकला का नाही सांगा मग सावध झाली का दोघं पण सावध नाहीत म्हणून सावध व्हा म्हणतात सावध सावधान बघा सावध का व्हायचं प्रत्येक आयुष्यामध्ये 10 वर्षामध्ये आपण बालपण जगतो तरुण 10 वर्षामध्ये बालपण 20 वर्षामध्ये तारुण्य तिथं मद मस्ती चालू होते तिथनं 30 वर्षापर्यंत संसार मग मुलं बाळ संसार हे चालू होतं 40 वर्षामध्ये 40 लागते डोळ्याला मग इकडं तिकडं बघितलं तरी दिसत नाही मग जवळचं आणि लांबचं तर दूरच राहिलं ते तर काहीच दिसत नाही त्या डोळ्यामुळे तर काही जण मार खातात बघतं एकीकडं आणि जायचं असतं एकीकडं त्यामुळं पण मार खातात म्हणजे डोळ्याचा हा दोष
वयाचा दोष असतो तिथं. 50 वर्षात काय होतं? 50 वर्ष होती पडती दातांच्या पंक्ती, 50 वर्ष होती पडती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्षात काय होतं? श्याम केस शुभ्र होती, काळे केस असणारे पांढरे होतात. आपण डाय लावून ते काळे सुद्धा करतो, त्याला काय म्हणतात की आपण काळे केले तर चालतात. पण कधी करावं, कितव्या वर्षापर्यंत करावं याचं तरी भान ठेवावं निदान. 60 वर्ष ठीक आहे, 65 वर्षापर्यंत जास्तीत जास्त ठीक आहे, पण 70 वर्षाचं म्हातारं हात थरथरत असतात तरी सुद्धा डाय लावायला कोपऱ्यात जाते, डोक्याला लावायला जाते, ते तोंडावरच फरकाटा मारून घेते. त्यावेळेला डाय लावून काय उपयोग आहे का? म्हणजे कधी लावावं त्याला वय काळ हे समय सूचकता असली पाहिजे, वेळेचं काळाचं भान आपल्याला असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. 50 वर्ष होती पडती दातांच्या पंक्ती. हे दात हसताना सुंदर दिसत असतात, ते कधी पडतील सांगता येत नाही. म्हणून काय खायचं हेही लक्षात घ्या, सावध व्हा. काय खायचं मी सांगते, त्याच्यामध्ये खोचं करताय. तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचं आहे. त्या दातांनी एकादशी करायची का हाडकं चघळायची हे तुम्ही ठरवायचं. त्या दातांच्या पंक्ती कधी पडतील सांगता येत नाही, म्हणून सावध व्हा. श्याम केस शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. मग 60 वर्ष होती हाता आली काठी. 60 वर्ष झाल्यावर काय होतं? हातात काठी येते बघा. 60 वर्ष होती हाता आली काठी. आणि मग हे बरळायला काय पण लागतं, मग त्याला पोरं हसायला लागतात. एकदा असंच झालं, एका गावात 25 वर्षाचे एक महाराज असं कीर्तनाला गेले होते. त्यांच्याबरोबर असणारे जे त्या गावातले जे कार्यकर्ते होते ते म्हणाले, आम्ही जरा माईक सिस्टीम वगैरे सगळी व्यवस्थित करतो, तोपर्यंत तुम्ही ह्या बंगल्यात थांबा. आज ज्यांच्या घरी थांबलो होतो त्यांच्या घरी नाही बरं का, ते चांगले आहेत, खूप छान आहेत. इथली लोक सगळीच खूप सुंदर आहेत, खूप चांगली आहेत, म्हणून ती माझी वाटली. आणि त्या तरुण महाराजांना 25 वर्षाचे होते ते महाराज, आणि एका घरात त्यांची व्यवस्था केली होती, माईक सिस्टीम तिकडं चालू होती. त्या घरात गेल्यानंतर एक 60 वर्षाचे आजोबा काठी टेकत तिथं त्या बंगल्यात ते महाराज बसल्यानंतर आले. कुठल्या गावचं महाराज आले का ओरडायला लागले. ते महाराज आले तिथंच, पण आले का महाराज त्या महाराजांनाच म्हणतात. हो हो बाबा आलोय मी. पायी पायी आला का कसा आला? नाही माझी स्वतःची गाडी घेऊन आलोय. आता कुठं पायी पायी कोण चालतंय बाबा, मी स्वतःची गाडी घेऊन आलोय. बर घरी पोरं बाळ आहेत का? घरी कोण कोण आहे तुमच्या? आहेत सगळे आहेत, आई वडील आहेत, सगळे आहेत. तुमचं लग्न झालं का? आता ह्याला काय सोयरीक करायची आहे का काय करायचं आहे? पाहुणे कोण आहेत, कुठं आहेत, सगळं तीच माहिती विचारायला लागले. ते म्हटले आहेत बाबा सगळे घरात ठीक आहेत, व्यवस्थित सगळं बरं चाललंय ना, मग घरात सगळं चांगलं ठीकठाक आहे ना? होय तुम्हाला काय भिकारी वाटलो का मी? ते महाराज म्हटले त्या आजोबांना, अहो तसं नाही, तुम्ही ह्या गावासनं त्या गावास कीर्तन करत हिंडताय म्हणून विचारलं का घरीदारी सगळं बरं आहे का? ते महाराज म्हणाले, बाबा तुम्ही बोलवताय म्हणून आम्ही त्या गावाला येतो कीर्तनाला, आम्ही काही बोंबलत हिंडत नाही. असं तुम्ही बोलवलं नसलं तर कशाला आम्ही आलो असतो इकडं. पुढं ते आजोबा विचारतात, तुमचं लग्न झालंय का? आता ते 25 वर्षाचे होते, त्याचं अजून लग्न झालं नव्हतं त्या महाराजांचं. लाजले आणि म्हणाले, बाबा नाही अजून लग्न झालं. थोडा वेळ गेल्यावर, मग तुम्हाला पोरं बाळ किती? आता लग्नच झालं नाही तर पोरं बाळ कुठली सांगा. मग अशा या 60 वर्षाच्या आजोबांना काय करायचं? म्हणून
ज्येष्ठ होतात पण श्रेष्ठ होत नाहीत, लक्षात घ्या. वय वाढतं, साठी बुद्धी नाटी आपण म्हणतो. पण ही कुणाची नाटी बुद्धी होते? जे नामस्मरणात असतात, ज्यांनी ग्रंथ वाचन केलंय, ज्यांनी पारायण केलंय, ज्यांनी हरिपाठ ऐकलंय, ज्यांनी भजन ऐकलंय, ज्यांनी कीर्तन ऐकल्यात, त्यांना कधीही असं होत नाही. 80 वर्षाचं झालं नव्हे, 90 वर्षाचं झालं नव्हे, 105 वर्षाचं झालं तरीही त्यांच्या बुद्धीत फरक पडत नाही. हे कधी नामस्मरणात असेल तर. आणि मी स्वतः माझ्या वडिलांचं उदाहरण देते. 80 वर्षाचे आहेत. आम्हाला जे दिसत नाही ते एकदम बारीक अक्षरसुद्धा ते अजून वाचतात आणि रोज वाचन चालू असतं. म्हणजे तिथं अध्यात्म जिथं आहे तिथं हे सगळं थांबलं जातं, हे लक्षात घ्या. अध्यात्माच्या जोरावर आपण हे सगळं थांबवू शकतो. वय वाढतं पण त्याच्या क्रिया असतात त्या आहे तशाच राहतात, हे लक्षात घ्या. त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण. सगळ्यांनी सावध व्हा म्हणतात. सावध व्हा का म्हणतात? हा देह आज आहे तर उद्या नाही, कधी जाईल सांगता येत नाही. एकदा मिळालाय पण त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. संधी एकदा मिळालेली आहे. आपल्या सुद्धा सगळ्यांना इथं बसलेले जे आहेत आपण, आपल्या सगळ्यांना सुद्धा संधी ही पुन्हा मिळालेली लक्षात घ्या. कधी? कोरोनाच्या काळात. ज्यांना संधी मिळाली नाही ते कोरोनाच्या काळात गेले, पण ज्यांना संधी मिळाली मग त्यामध्ये मी पण आहे आणि तुम्ही पण आहे. माझी सुद्धा जगण्याची शक्यता नव्हती, पण आज कीर्तनासाठी तुमच्या समोर मला उभा केलंय, ते त्या भगवंताची कृपा आहे, लक्षात घ्या. म्हणून जी संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करता आलं पाहिजे आपल्याला. त्या कोरोनातनं वाचले म्हणून आज तुमच्या समोर उभी आहे. तुम्ही वाचला म्हणून माझ्या समोर ऐकायला बसलाय. हे त्याचं काय आहे? कृपा आहे. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, पाठी शब्दावतरे कृपाधी. त्याची कृपा असेल तरच हे सगळं होतं. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. आता जड जीवांचा उद्धार हे संत करत असतात. आता आपण जगामध्ये बघतो की जड जीव कुणाला म्हणायचं? जे इकडं वळत नाहीत, परमार्थाकडे जे येत नाहीत त्यांना जड जीव म्हटलं जातं. ह्या देहाचं महत्त्व ज्यांना कळत नाही, देह मिळाला तरी त्याचं महत्त्व कळत नाही, त्याला जड जीव म्हटलं जातं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. म्हणा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा 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 माझा, ज्ञानोबा 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 माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, गर्भद्विजाचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांतिबिंब प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा 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 माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, प्रगटला भूतळा, प्रगटला भूतळा. रेड्या मुखी वेद बोलविला,
गर्भद्विजांचा हरविला. जड आता रेड्यासारख्या प्राण्याच्या मुखातून माऊलीने वेद बोलविले, मग आपण का वेद बोलू शकणार नाही सांगा? रेडा जर वेद बोलू शकत असेल, बघा सगळे प्राणी आडवे आहेत, फक्त मनुष्यच उभा आहे. लक्षात घ्या, सगळे प्राणी आडवे आहेत, फक्त मनुष्यच उभा आहे. पण हा उभा असणारा जर आडवा झाला तर काहीच उपयोग नाही. कधी आडवा पडेल कुणाला ते पण सांगता येत नाही. हा उभा असणारा सुद्धा आडवा जायचा प्रयत्न करतोच. म्हणून तो आडवा असणारा प्राणी देखील त्याच्या मुखातून भगवंतानं काय केलेलं आहे? वेद बोलविला आहे. मग जड जीवांचा उद्धार करणारे हे संत आहेत. कारण इकडे किती जर आपण म्हटलं की कीर्तनानं, अहो आज गायकवाड मॅडमचं कीर्तन येत आहे का ऐकायला? शेजारच्या बाईला तुम्ही म्हटलं तिला काय काम आहे, ह्या गावासनं त्या गावास हिंडत असेल, आज इकडं उद्या कीर्तन तिकडं, उद्या येऊ दे की बागत बांगलायला, मग कळतं तिला कीर्तन कसं करायचं. असं पण आम्हाला पण म्हणणारे भरपूर जण आहेत. पण खरं सांगू माझ्या माता भगिनीनं, सगळं काही आपण करू शकतो. आपल्या तेवढी शक्ती दिलेली असते भगवंताने. घर, संसार, प्रपंच, परमार्थ, नोकरी, रानातलं सगळं करून आपण हे करू शकतो. अहो ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मला काही मुलं बाळ नाहीत का? 2 मुलं आहेत, संसार आहे, नोकरी आहे, तरी सुद्धा त्या भगवंताच्या कृपेखातर, त्याचं आपल्यावर उपकार आहेत म्हणून, त्यानं आपल्याला जिवंत ठेवलंय म्हणून तुम्ही रोज मंदिरात जावा असं मी नाही म्हणणार. आप रोज मंदिर में जाए ये जरूरी नहीं, आप हर रोज मंदिर में जाए ये जरूरी नहीं, लेकिन आप जहाँ जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए, वहाँ मंदिर बन जाए. तुम्हाला रोज मंदिरात जायची जरुरी नाही, पण तुम्ही जिथं असाल तिथं मंदिर बनावं. 4 मैत्रिणी आपल्याजवळ येऊन बसाव्या, तिथं अध्यात्माचीच चर्चा व्हावी. 4 मित्र आपल्याजवळ येऊन बसावेत, तिथं परमार्थाचीच चर्चा व्हावी. नाहीतर वारीला गेलाय आणि तुमचा ऊस कसा आहे, ऊसाला पाणी आहे का, ठिबक केलं का, काय केलं, वारीत जाऊन गप्पा मारायला लागतात. काय इथनं वारीत जाऊन उपयोग आहे? मग हाडाचे जे वारकरी असतात ते वारीचाच आनंद घेतात, हे लक्षात घ्या. माझी 4थी पिढी वारकऱ्याची म्हणून मी आज सांगते. इथं अगदी लहानपणापासून मी या वारकरी संप्रदायाचा अनुभव घेतलेला आहे. अहो 80 वर्षाची लोक सुद्धा कोट्याधीश असले तरी आम्हाला नमस्कार करतात. याचं कारण आहे की वारकरी संप्रदाय, त्याचा सन्मान आहे, ग्रंथांचा सन्मान आहे, संतांचा सन्मान, हा आमचा नाही. कारण वारकरी संप्रदाय 98% काम करतं. बघा मी काय सांगते लक्षात घ्या. सरकार फक्त 2%च काम करतं, सरकार फक्त 2%च काम करतं आणि वारकरी 98% काम करतात. तुम्ही म्हणणार कसं? गुन्हा घडल्यावर सरकार तिथे येतं, पण गुन्हा घडूच नये याची काळजी घेणारा माझा वारकरी आहे, लक्षात ठेवा. वारकऱ्याचा मुलगा कधी गुन्हेगार झालेला तुम्ही बघितलाय? त्याच्या मुखात हरिपाठच असणार आहे, त्याच्या घरात तेच संस्कार असणार आहेत. पण ज्या घरात वारकरी नाही त्या घरातली अवस्था काय असते तुम्हाला उदाहरण सांगते. जर पिताच पिणारा असला तर त्या पित्याची कशी सेवा करायची? तुम्ही म्हणणार मॅडम सांगताय तुम्ही की पती हाच परमेश्वर, पण रोज आमचा पती जर लेझिम खेळतच घरला येत असेल तर पाय कवा धरायचं त्याचा आणि कुठलं धरायचं? एक असाच दारुडा असतो आणि तो म्हणतो, ती जेवायसाठी वाट बघत बसलेली असते पत्नी त्याची. तो म्हणतोय, हे बघ, बायकोला म्हणतोय, मी जर पंतप्रधान झालो तर एका रात्रीत गाव बदलून टाकीन. बघा, मी जर पंतप्रधान झालो तर काय करीन? एका रात्रीत गाव बदलून टाकीन. ती बायको म्हणते, अहो सकाळ धरणं माझं एक चप्पल घातले आणि तुमचं एक चप्पल घातले, ती पायातलं चप्पल अगोदर बदला, गाव बदलायला चालले. ज्याला चप्पल बदलायची अक्कल नाही ते गाव काय बदलणार आहे? पिणारे गाव बदलू शकतील का? नाही. त्यासाठी संतांच्या आणि ग्रंथांच्याच संगतीत आलं पाहिजे. कारण
हे कसं आहे, वळण पडण्यावर अवलंबून असते. संगत कशी आहे, संगत संतांची असेल तरच उपयोग आहे. ह्या संतांच्या संगतीत आल्यावर काय होतं, अभंगाचं पुढचं चरण. वाढावया जुगा भक्ती भाव धर्म वाढावया जुगा भक्ती भाव धर्म वाढावया सुगा भक्ती भाव धर्म वाढावया सुगा भक्ती भाव धर्म वाढावया जुगा भक्ती भाव धर्म वाढावया जुगा भक्ती भाव धर्म वाढावया सुगा भक्ती भाव धर्म वाढावया सुगा भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाज कुळाचारी नाम विठोबाज अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कुळाचार विचार विठोबाच वाढावया सुगा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण. बघा, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, हे वाढायला पाहिजेत असं का म्हटलंय. प्रत्येकांच्यात हे भक्तिभाव धर्म आहेतच, पण संगतीमुळं त्यांच्यात बदल झालेला आहे आणि ते आता वाढलं पाहिजे. काळ बदललाय, काळानुसार आपण जरी बदललं तरी सुख जे कशात आहे ते संतांनी यात सांगितले. वाढावया सुख भक्ती भाव आणि धर्म, हे वाढलं पाहिजे. आता हे सांगण्याची गरज काय, कारण आत्ता काळच तसा नाही, म्हणून हे सांगण्याची गरज आहे. एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल का गरज आहे. एका शाळेत इन्स्पेक्शन असतं आणि त्या शाळेत इन्स्पेक्शनला साहेब येतात. साहेब प्रत्येक वर्गामध्ये असा प्रश्न विचारण्यासाठी जात असतात. एका वर्गात जातात आणि तिथं मुलांना प्रश्न विचारतात. बाळ, एका मुलाला उभा करतात, तू सांग लंका कुणी जाळली. तो मुलगा म्हणतोय, सर मी त्या दिवशी आलोच नव्हतो, त्यामुळे लंका कुणी जाळलेली मला माहीत नाही. दुसऱ्या मुलाला विचारतात ते साहेब, बरं तू खाली बस, तुला काय माहीत नाही. दुसऱ्या मुलाला विचारतात, बाळ तू सांग लंका कुणी जाळली. सर आमच्या आईनं सांगितलं या जाळा पोळाच्या भानगडीत पडायचं नाही, त्यामुळं मला काय लंका कुणी जाळलेली माहीत नाही. पुन्हा त्या साहेबांनी डोक्याला हात लावला. सरांना म्हटले, अहो सर काय शिकवताय का नाही पोऱ्यांना, एकालाही लंका कुणी जाळली साधा प्रश्न विचारला तर कळत नाही. ते सर म्हणतात, साहेब त्याचा असा आहे, आमची पोरं आहे ती लहान, ह्या जाळापोळाच्या भानगडीत कुठं जातच नाही ती, त्यामुळे आमच्या पोरांना काय त्यातलं माहीत नाही. आता त्या साहेबांनी डोक्याला हात लावला. त्या साहेबांनी ठरवलं की गावचं सरपंच कोण आहे बघूया. भाळवणीतले सरपंच नव्हेत बरं का, त्या कीर्तनातले सरपंच वेगळे आहेत, कारण इथले माहीत आहेत मला. तर त्या सरपंचांना आपण विचारूया म्हणतात ते साहेब. गेले सरपंच, काय सरपंच साहेब काय चाललंय काय, ह्या पंचायतीत बसून तुम्ही नुसतं इथं पिचकाऱ्या मारत भिंती रंगवत बसलाय ग्रामपंचायतीच्या, त्या शाळेत पोरासने काय येणार, सरासने काय येणार, काय चाललंय काय तुमचं इथं. अहो काय झालं तरी काय साहेब, काय झालं सांगा तरी. अहो तुमच्या शाळेत इन्स्पेक्शनसाठी आलो होतो, साधा प्रश्न मी विचारला, लंका कुणी जाळली, तर एकाही पोराला उत्तर देता येईना, सरांनाही उत्तर देता येईना. काय चाललंय काय, तुम्ही इथं पंचायतीत बसताय, तिथं शाळेत काय चाललंय जरा बघत जावा. अहो साहेब त्याचा असं आहे, आमच्या गावातली पोरं आहे ती लहान. दुसरी गोष्ट अशी आहे,
आमच्या गावात आहे त्या 2 पार्ट्या, ह्या पार्टीनं जाळली का ह्या पार्टीनं जाळली कुणान ठाव. हे सरपंचाचं उत्तर. लंका कुणी जाळली. त्या साहेबांनी आता काय करावं, डोकं फोडून घ्यावं का काय म्हटले, सरळ झेडपीला गाठले, जिल्ह्याला गेले आणि तिथं त्यांनी सांगितलं, अहो काय साहेब चाललंय, शाळा तपासणी काय, तुम्ही व्यवस्थित शाळेकडे लक्ष नाही, गावांच्याकडे वेगवेगळ्या लक्ष नाही, तुमचं चाललंय तरी काय. अहो साहेब झालं तरी काय, हे पाणी थंडगार प्या, जरा शांत व्हा आणि काय झालंय निवांत सांगा. पाणी पिले. अहो मी साधा प्रश्न त्या शाळेतल्या मुलांना विचारला की लंका कुणी जाळली. त्या सरांना येईना, त्या गावातल्या पोरांना येईना, त्या गावातल्या सरपंचांना येईना. साधा प्रश्न विचारला. कुठला प्रश्न तुम्ही विचारला? अहो मी लंका कुणी जाळली असा प्रश्न विचारला. त्या अधिकाऱ्यानं तर म्हणावं का नाही, उत्तर सांगावं का नाही. त्यानं सांगितलं, हे बघा साहेब असं करा, मी तुम्हाला एक कागद देतो, ज्याच्यावर तुमचा संशय आहे त्यांची नावं वळीनं लिहा, खाली सही करा आणि आपण काय करू, पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात केस दाखल करू. तर साधा लंकेचा प्रश्न एवढा, मग रामायण महाभारत कळणार कधी आपल्याला. म्हणून उद्धराया जन जड जीवा, आणि त्यासाठी भजन प्रवचन कीर्तन व्याख्यान हे आजच्या काळातल्या मुलांनी त्यासाठी ऐकायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून वाढावया सुख. आता प्रत्येक घरात सुख कधी निर्माण होईल? मुलं जर आज्ञाधारक असतील. कुठलं घर सुखी लक्षात घ्या. घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. नुसतं भिंती, मस्त मोठा टोलेजंग बंगला बांधलाय, पण त्या घरात जर आई वडिलांनाच अस्तित्व नसेल तर त्या घराचा उपयोग तर आहे का? म्हणून घर नुसतं घरासारखं बांधून उपयोग नाही, तर प्रेम जिव्हाळा एकमेकांच्या विषयी असला पाहिजे, तर त्या घरात सुख वाढतं. मुलं आज्ञाधारक असावी, पत्नी आज्ञाधारक असावी, पती आणि पत्नीने एकमेकांच्या विचारानं संसार करावा. एकानं पसरलं तर दुसऱ्यानं सावरावं, तरच संसार, कारण ही 2 चाकं आहे, 2 चाकं बरोबर गेली तरच संसार व्यवस्थित होतो. पती आणि पत्नीचं नातं दूध आणि पाण्यासारखं असतं, लक्षात घ्या. दूध काय करतं माहित आहे? दुधात जर पाणी मिसळलं तर दूध, इथं पाणी मिसळतात ना दुधात का नाहीत मिसळत? दूध घालणारे मिसळतात का? नाही ना. बघा, दुधात जर पाणी मिसळलं तर काय करतं ते दूध, त्या पाण्याला आपला रंग देतं, चव देतं, वास देतं, बघा स्वतःचं रूप देतं. म्हणजे ते दूध पाण्याला सगळं देतं आणि ते दोन्ही एकरूप होतं. पण त्याच दुधात जर विरजण पडलं तर त्याचं दही लागतं. तसं पती म्हणजे दूध आहे, पत्नी म्हणजे पाणी आहे. पाणी हे कसं त्याच्यात मिक्स झालं पाहिजे, जसं भक्त आणि भगवंत एक झाले पाहिजेत. हे कसे एक झाले पाहिजेत? मीठ जसं पाण्यामध्ये मिसळावं, ते जसं विरघळल्यावर परत घेता येत नाही, पाण्यातून मीठ वेगळं काढता येत नाही, तसं एकरूपतेनं असावं. माऊली सांगतात, 2 ओठी एक बोलणे, 2 चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. श्रोता आणि वक्त्याच्या बाबतीत सांगतात, 2 ओठ असले तरी बोलणं एकच आहे, 2 डोळे असले तरी दृष्टी एकच आहे, 2 दांड्या असल्या, आपण दांड्या खेळतो त्या, 2 दांड्या असल्या तरी नाद एकच आहे, 2 आरत्या असल्या, ज्योती असल्या तरी त्याची वात एकच असते, प्रकाश एकच असतो. तसं पती आणि पत्नी हे वेगळे असले तरी ते दोघं एकच आहे. ज्या घरामध्ये ही दोघं एकरूप असतात त्या घरातली मुलं सुद्धा संस्कारित असतात, तिथंच सुख वाढतं. आणि हे सुख कुठल्या घरात असतं? ज्या घरामध्ये भजन पूजन ज्या घरामध्ये असतं त्याची वाट पाहे रघुनंदन. ज्या घरात भजन पूजन असतं त्याची वाट रघुनंदन पाठ. वैष्णवा घरी सदा झनझनती टाळ. सदोदित ज्या वैष्णव असतात त्यांच्या घरी टाळांचा आवाज येतो, त्या घरामध्ये सुख नांदतं. वाढावया सुख. मग सुख कुठं आहे? पंढरीला सुख आहे. आपल्याला संत सांगतात, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. पंढरपुरासारखं सुख त्रिभुवनात कुठंही नाही.
वाढाव्या सुख भक्ती भाव धर्म. आता भक्ती कशी करावी? मीरेसारखी भक्ती असावी. मीराची भक्ती कशी आहे? हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचे. गुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में हो, अपने मंदिर में गीता भागवत बाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, मैं हरिगुण गावत नाचूंगी. भक्ती कशी असावी? मीरेसारखी असावी. मीरेनं भक्ती कशी केली माहित आहे? बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे, मुझे दुनिया वालों से क्या काम रे. तुझ्याशिवाय मला भगवंता कुणीच नाही अशी एकनिष्ठ त्याच्याशी राहिली. म्हणून मीरेसारखी भक्ती असावी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करे वाजरे, कृष्ण येता झाली बावरे. राधा राधा करे वाजरे, कृष्ण येता झाली बावरे. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करे वाजरे, कृष्ण येता झाली बावरे. राधा राधा करे वाजरे, कृष्ण येता झाली बावरे. एका स्त्रीनं आपल्याला भक्ती कशी करायची शिकवली. वाढावया सुख भक्ती. पहिलं सुख बघितलं, आता भक्ती बघितली. भाव पुढचं बघा. भाव कसा असावा? काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, विठोबाची, विठोबाची. काही लागत नाही, फक्त भाव म्हणजे श्रद्धा पाहिजे. ना मूर्त में ना तीर्थ में मै तो तेरे विश्वास में. मी मूर्तीमध्ये आणि तीर्थामध्ये नाही, तर तुझ्या विश्वासामध्ये आहे. तू जिथं विश्वास ठेवशील तिथं मी आहे म्हणतात. म्हणून वाढाव्या सुख भक्ती भाव. भाव भोळ्या भक्तीची एक तारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी. भाव भोळ्या भावनांचा भुकेला आहे. कारण न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. म्हणून भगवंत सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म. धर्म कोणता आहे? कुळाचार नाम विठोबाचे. माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागणं हा खरा धर्म आहे.
स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. प्रत्येकानं आपापल्या धर्मानुसार वागणं तो खरा धर्म आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई दोनों का ईश्वर एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई दोनों का ईश्वर एक है. एक तरफ से धोती और दूसरे तरफ से लुंगी. लुंगी धोती नाम अलग है दोनों का धागा एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई दोनों का ईश्वर एक है. एक तरफ से शेंडी और दूसरे तरफ से दाढ़ी. शेंडी दाढ़ी नाम अलग है दोनों के बाल एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई दोनों के ईश्वर एक है. हे मी शाळेत असताना म्हटलेलं गाणं आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर आठवलं म्हणून आज म्हटले. खरोखर तसंच आहे. कारण आपल्या देशात असं होतं या अगोदर. हिंदू मुसलमान हे भाऊ भाऊ होते. दोघं एक पान वाटून खात होते. इतकं भाऊबंदकी त्यांच्यामध्ये होते. आम्ही शाळेत असताना मैत्रीसुद्धा आमची अशीच असायची. म्हणजे हा भेदभाव नाही आणि हा भेदभाव असू नये हे मला इथं सांगायचं आहे. सगळे आपण एकाच धर्म म्हणून धर्म कोणता हे बघू नका. जात कोणती पुसू नका. धर्म कोणता पुसू नका. अहो कुणी मंदिरात देव शोधतो. लक्ष देऊन ऐका. कुणी मंदिरात देव शोधतो. कोण मस्जिदीत देव शोधतो. कुणी मंदिरात देव शोधतो. कुणी मस्जिदीत देव शोधतो. आम्ही मात्र तुमच्या हृदयात देव शोधतो. आम्ही मात्र तुमच्या हृदयात देव शोधतो. कारण प्रत्येकाच्या हृदयात अधिष्ठित असणारा परमात्मा म्हणजे देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू माऊली सांगतात. असता सर्व सुखाचा आरामू ही भ्रांतासी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयात अधिष्ठित असणारा परमात्मा म्हणजेच देव आहे. म्हणून माणुसकी हा पहिला धर्म आहे. लक्षात घ्या. मनुष्य हा माणूस हा धर्म आपण बघितलं की वाढावया सुख भक्ती भाव धर्म. धर्माची व्याख्या माऊली सांगतात बघा. दया ते ते धर्मू धर्मू ते ते सुखागमू सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. जिथं दया आहे तिथं धर्म आहे. दया तेथे धर्म. धर्म आहे तिथं सुख आहे आणि जिथं सुख आहे तिथं परमात्मा आहे. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे. कारण हरपला गिवसा जया ठाई पांडवा जेथे नाम घोषू बरवा चाले माझा. जिथं नामघोष चाललेला असतो तिथं भगवंत असतात. म्हणून भगवंत कुठं आहे तर आपण ज्या ठिकाणी नामघोष करतो. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा मुखं पवित्रं यदि नामघोषं हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. सत्पात्री बघून दान देणं हाताचं भूषण आहे. हात पवित्र होतात दान दिल्यामुळं. आपण जे काही रोज कमवतो आपल्या कष्टानं त्यातला एक भाग सत्कार्यासाठी दिला पाहिजे. लक्षात घ्या. हे कुणी केलं बघा. शिवाजी राजे मोठे कशानं झाले. पदानं पैशानं प्रतिष्ठेनं नाही. लक्षात घ्या. संपत्तीनं नाही. तर शिवाजी राजांनी तन सेवेमध्ये धन परमार्थामध्ये आणि मन परमार्थामध्ये आणि धन सत्कार्यामध्ये अर्पण केलं होतं. लक्षात घ्या. तन समाजाच्या सेवेमध्ये शरीर समाजात तन म्हणजे शरीर समाजाच्या सेवेमध्ये मन परमार्थामध्ये. तुकोबांची कीर्तन ऐकायला जायची त्यामुळं मन परमार्थामध्ये आणि धन सत्कार्यामध्ये त्यांनी अर्पण केलं होतं. म्हणून जाणते राजे हे राजे झाले. लक्षात घ्या. आणि त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म. हे दान कसं करावं म्हटलं. हस्तं पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा. पाय कधी पवित्र होतात स्वतःच्या कष्टाच्या पैशानं जर तीर्थयात्रा केली तर. आता तीर्थयात्रा करणं म्हणजे काय. माय बाप केवळ काशी
त्याने न जावे तीर्थासी. जो आई वडिलांची सेवा करतो त्याला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही कोट्याधीश असाल तिथं, पण आई वडिलांना जर बघायलाच तुम्ही नसाल तर काय उपयोग आहे त्याचा. म्हणून पहिली आई वडिलांची सेवा म्हणजे भगवंताची सेवा आहे, लक्षात घ्या. म्हणून पाय कैदी पवित्र होतात तीर्थयात्रेला गेल्यानंतर, म्हणजेच आपल्या आईवडिलांची सेवा केल्यानंतर. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नामघोषम. मुख कधी पवित्र होतं? मोठ्यानं नामघोष केल्यानंतर. आणि हृदय कधी पवित्र होतं? जर तुमची निष्ठा विश्वास भगवंतावरती असला तर मुख पवित्र होतं. म्हणून कबीरदास एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात आपल्याला, कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी हो तो घर में ही मथुरा काशी है. नियत तेरी अच्छी हो तो घर में ही मथुरा काशी आहे. मथुरा काशी आई वडीलच आहेत हे लक्षात घ्या. म्हणून एकदा नामघोष मोठ्याने करायचा. मधलं भजन घ्या, सगळ्यांनी हात वर करायचे. मधलं भजन घ्या. हा, विठोबा रखुमाये, हात वरती करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. रखुमाये. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित गिरदेवा, अवतार धराया कारण उदराय जन जीवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बघा, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. भगवंताचं नामस्मरण हा आपला कुळाचार झाला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये आपल्याला सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या अंगामध्ये काय गुण आहे तर स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देणं. तसं स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याला आनंद देण्यासाठी संत आहेत. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तसे तुम्ही संत काय आहात? चंदनासारखे पवित्र आहात. कारण एक छोटंसं उदाहरण अगदी, की जेव्हा शिवाजी राजे युद्धानंतर एका मावळ्याला भेटायला गेले, तो मावळा त्याचा हात जरा तुटला होता लढाईमध्ये, आणि तुटल्यानंतर शिवाजीराजे त्याला बघण्यासाठी गेले. राजे घरी गेल्यानंतर त्या मावळ्याला इतका आनंद झाला की आपल्या घरी राजे आलेत म्हणून, पण तो दुसऱ्या दृष्टीने रडायला लागला. बघा, राजे घरी आलेत याचा खूप मोठा त्याला आनंद पण झाला, पण तो रडायलाही लागला. राजांनी विचारलं, राजे म्हणाले, रडू नकोस, हात बरा होईल थोड्या दिवसात, पण रडू नकोस तू. नाही राजे, मी त्यासाठी हातासाठी रडत नाही, पण एवढा मोठा राजा माझ्या घरी आला, पण त्याला मुजरा करायला मला हात नाही म्हणून मी रडतोय. काय निष्ठा असली पाहिजे. चंदनासारखे संत असतात, तसे राजे देखील असे होऊन गेले की मावळे असे होते की राजांच्यासाठी मरायला त्यांची शर्यत लागायची, मरण्यासाठी ते धडपडत होते. तेव्हा 500-500 हजार रुपये घेऊन मतदान करायला जात नव्हते, तर मावळे असे होते की त्यांच्यावरती राजांच्यावर निष्ठा होती. असे निष्ठावान लोक जे आहेत
तेच लोक शेवटपर्यंत सत्याचाच विजय होतो. म्हणून लक्षात ठेवा, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जे काय असेल ते तुम्ही सत्य कर्माला साह्य करा, एवढंच आजच्या कीर्तनातून सांगायचं आहे. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलांनी आईवडिलांची सेवा करणं, देश धर्म आणि देव यांना कधीही विसरू नका, कारण त्यांचे अनंत उपकार आहेत. आईवडिलांचे आपल्याला अनंत उपकार असतात. त्यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा आहे. तुम्ही तीर्थयात्रा करून आईवडिलांना त्रास देत असाल तर ते योग्य नाही. आईवडिलांची सेवा करून मग बाकीच्या इतर गोष्टी तुम्ही करा, एवढंच आजच्या कीर्तनातून मला सांगायचं आहे. म्हणून झालेल्या सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी तुम्ही इतके सगळेजण इतकं सुंदर ऐकत बसलाय, कारण तुमच्यासाठी माझ्याकडं शब्द नाहीत. पण तिकडं पाठीमागं तिकडं सुद्धा काही माझ्या माता भगिनी बसल्या, तिकडं बंधू बसलेत, ज्ञान मंडपाच्या बाहेर देखील भरलेले आहे सगळे, आणि इतकं सुंदर ऐकायला बसलाय. तुमच्या सर्वांच्यासाठी नाथांची ओवी. नित्य नवा कैसा ओढवला रंग, श्रोता आणि वक्ता स्वयं झाला पांडुरंग. तुमच्यातली आणि माझ्यातली जेव्हा एकरूपता होते तेव्हा तिथं भगवंत आलेला असतो. कारण हनुमंतराय हे नेहमी कथा ऐकायला असतात आणि ते तर ऐकत आहेतच, पण तुमच्यात आणि माझ्यात एकरूपता झाली, तिथं पांडुरंग कुणाच्या रूपाने येऊन बसला हे सांगता येत नाही. आणि आज इथं बसलेला आहे तो. म्हणून आजच्या सेवेतलं जे काही चांगलं असेल ते माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचं आहे आणि ते माझ्या पांडुरंगाचं आहे. आणि जर काही चुकलं असेल, कुणाला एखादा शब्द चुकून लागला असेल तर तो चुकीचा शब्द तो माझा असेल. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वज्ञांच्या समोर, तुम्ही ज्ञानी लोक आहात, तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. खरं तर इथं टाळकरी, पकवाज वादक आणि पेटी वादक या सगळ्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी मोठ्यानं टाळ्या वाजवा. खूप छान. आणि तुम्ही सगळ्यांनी श्रोत्यांच्या साठी एकदा टाळ, पकवाज, टाळ. हां. तुकाराम 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 राम तुकाराम 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 हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले गुरुवेले क्षमा करा अपराध महाराज तुम्ही, हा नाही विचारिला अधिकार मिळा. करा क्षमा अपराध महाराज